ॲप्पे पॅजिओ गाडीचा ड्रम आहे. आता हिचा प्रॉब्लेम काय होता की गाडी रनिंगमध्ये रेस व्हायची. जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा समोर म्हणजे नुसतीच आपण ॲक्सिलेटर दिल्याच्यानंतर गाडी रेस होत होती, पण पिकअप नव्हता. पिकअप म्हणजे जसा पाहिजे तसा पिकअप गाडीला नव्हता. आम्ही हिचा क्लच ड्रम खोलला आणि क्लच प्लेट हिच्या चेक करत आहे. क्लच प्लेट तर गेल्याच तिच्या, कारण की गाडी क्लच प्लेट गेल्याच्यानंतरच रेस होते रनिंगमध्ये, कारण की क्लच प्लेटची पकड राहत नाही. बघा तुम्ही, क्लच प्लेटचे याचे जे दात्रे आहे मधातले पूर्ण खराब झाले. प्रेशर प्लेट पण खूप खराब झाल्या. आता हे क्लच आणि प्रेशर गेल्यामुळं काय होते की गाडीचं जे इंजन आणि गिअरबॉक्स मध्ये आणि इंजनची जे ताकद आहे ही गिअरबॉक्समध्ये आणण्याचं काम क्लच प्लेट करते. आणि क्लच प्लेट जशा जशा घासतील तशी तशी इंजनची जे गिअरबॉक्सची जी ताकद आहे म्हणजे गाडीचा पिकअप कमी होतो. त्यामुळे क्लच प्लेट हा मेन पार्ट आहे इंजनमधला आपल्या. कारण की कोणत्याही गाडीचं जरी 2 व्हीलर असो, 3 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, कोणतीही गाडीचं जे इंजन आणि गिअरबॉक्सला अटॅच करण्याचं काम हे क्लच प्लेटचं आहे. आणि क्लच प्लेट गेल्याच्यानंतर आपल्या गाडीची जी आपण म्हणतो पिकअप कमी होते, गाडी पळत नाही, तर तो हा प्रॉब्लेम आहे. कधी कधी गाडी रेस होते रनिंगमध्ये. तर क्लच प्लेटचं जे मेन काम आहे हे इंजिन आणि गिअरबॉक्सला अटॅच ठेवणं, म्हणजे जेवढी इंजिनची ताकद आहे ही गिअरबॉक्सला देणं, हे क्लच प्लेटचं काम आहे. आता हिचं पूर्ण क्लच ड्रम, क्लचच्या स्प्रिंगा, ह्या क्लचच्या स्प्रिंग आहेत, हे पूर्ण आम्ही रिप्लेस करायला आहे. पूर्ण खराब झालं होतं याचं. आणि क्लच ड्रम खोलल्यानंतर एकदा सर्वच चेक केलं पाहिजे. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, एखादा आयटम त्याच्यामध्ये जर जुना आपण टाकला, खराब झालेला असला तर आपल्या क्लच प्लेटवरही त्याचा परिणाम होतो. लवकर झीज होते क्लच प्लेटची. त्याच्यामुळं क्लच ड्रम खोलल्याच्यानंतर सर्वच त्याच्या क्लच स्प्रिंग, प्रेशर प्लेट, क्लच प्लेट ह्या पूर्णच नवीन जर टाकल्या तर आपल्या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे म्हणजे एकदम बेटर राहतो. ॲप्पे पॅजिओ 3 व्हीलर गाडीचा क्लच ड्रम आहे, लोडिंग. त्यामुळे गाडी जर तुमची रनिंगमध्ये रेस होत असेल तर पहिले दाखवून द्या मेकॅनिकलला.